संपूर्ण देश आज 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना उमरगा तालुक्यातील तळमोड येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। येथील राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी अबकारी विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा ध्वजारोहण करतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय। मोहन जाधव वय 55 असं मृत अधिकाऱ्याचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। नेमकी ही घटना आहे तरी काय? मिळालेल्या माहितीनुसार उमरगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या तळमोड येथील अबकारी विभागाच्या तपासणी नाक्यावर 26 जानेवारीला सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मोहन जाधव हे या नाक्यावर कार्यरत होते। ध्वजारोहण करण्यासाठी तयारी सुरू असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला। त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। सोलापूरचे रहिवासी मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते। कामानिमित्त ते उमरगा तालुक्यातील तळमोड चेकपोस्टवर सेवा बजावत होते। कर्तव्य बजावत असतानाच आणि देशाच्या राष्ट्रीय सणादिवशीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। सर्वत्र हळहळ देशभक्तीच्या वातावरणात सकाळीच ही धक्कादायक घटना घडल्याने उमरगा तालुक्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागात शोककळा पसरली आहे। सहकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमधून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।